धन्वंतरी शिक्षण व बौद्धिक संस्था सोलापूर व स्वरांजली न्यूज चॅनल आणि कल्पना महिला संस्थेमार्फत शनिवारी स्वरांजली स्टुडिओमध्ये सोलापूरच्या लॉंग टेनिसपटू संध्याराणी बंडगर यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी धन्वंतरी शिक्षण व बौद्धिक संस्थेचे अशोक बिटला, ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, अंबादास बेंगी, स्वरांजलीचे संस्थापक दयानंद मामड्याल, सौ रेणुका बुधारम, कल्पना बौद्धिक संस्थेचे सौ कल्पना हर्षणपल्ली, बीजेपीचे मंडल अध्यक्ष नागेश सरगम, पुरुषोत्तम बुधारम आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सत्काराला उत्तर देताना संध्याराणी बंडगर यांनी समाजातील गरीब व होतकरू खेळाडूंसाठी प्री मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले व आपल्या जीवनात प्रत्येक वेळी काटकसर करून खेळासाठी वेळ देत असल्याचे त्यांनी सांगितले। आणि त्या लोकांना पण सहकार्य आणि जनसाहेबांना सुद्धा कल्पना दिली, मॅडमचा आपण सत्कार करावा आणि आपली समाजामध्ये कोणी मोटिवेट करण्यासाठी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मॅडमचा मदत घेता येईल। मॅडमचा सुद्धा 3-4 वर्षापूर्वी संपर्क असताना योगा शिबिरामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं आहे। महिला जवळजवळ 70-80 महिला आम्हाला दरवर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय योगा डे आपण करतोय। त्या कार्यक्रमामध्ये मॅडमला आम्ही 2-4 वेळा आम्ही इन्व्हाइट केलं आणि किती वेळ 2-4 वेळा आम्ही तिथं वन विभागामध्ये कार्यक्रम असताना मॅडमना सुद्धा आम्ही भेटायला जायचो। तिथं खूप संपर्कात आहे। मग ते मनात राहून गेलं, आपण मॅडमचा एकदा सत्कार करावा, त्यांचं मोटिवेट त्यांना पुढे प्रोत्साहन देण्यासाठी आपण आपल्या समाजामार्फत सुद्धा जेवढं त्यांना आपल्याला शक्य मदत करता येईल त्यांना आपण मदत करूया। मॅडमना आता मी शब्द दिला त्यांना की या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेताना सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही कास्य पदक आणि गोल्डन सिल्वर तुम्ही पाहिला, गोल्डन पदक 3 पदक कितीतरी लोकांनी तुम्हाला त्यामध्ये योगदान द्यायला पाहिजे। तुम्हाला बोलवते आणि आर्थिक सहाय्य असेल किंवा तुम्हाला आणखी काय फॅसिलिटी असेल तर तुम्हाला द्यायला पाहिजे। त्यासाठी सुद्धा आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडून किंवा राज्य शासनाकडून आपली जी कागदपत्र तुमचं बायोडाटावर आम्हाला द्या, आम्ही प्रयत्न आम्ही करूया। त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्य तुमचं सुखाचं आणि समृद्धीचं आरोग्याचं जावं अशी मी प्रार्थना करतो। आणि आपण या गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा स्वरांजली चॅनल धन्वंतरी संस्थेच्या मार्फत शुभेच्छा देतो। शासनामध्ये कार्यरत असून मॅडमने स्पोर्ट्समध्ये लॉन टेनिस या खेळामध्ये नुकतंच 2 सुवर्ण आणि 3 कांस्य असे 5 पदकं मिळवलेले आहेत आणि समाजाला भूषण असं एक त्यांचं कार्य आहे। तर बिटला सरांच्या माध्यमातून मॅडमला निमंत्रण दिले तर मॅडम पण आलेले आहेत, तर त्यांचा एक छोटासा सन्मान पण आपण केलेला आहे। तर यापुढं मॅडमचं जे आहे तर एवढं मोठं ॲक्टिव्हिटीज असताना पण शासनाकडून किंवा इतर समाजाकडून किंवा इतर कुठल्याही संस्थेकडून त्यांना सपोर्ट तर आतापर्यंत मिळालेला नाही आहे। तर त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्नशील राहू। यापुढं मॅडमचं आजपर्यंतचा प्रवास ॲक्टिव्हिटीज हे सगळे आपण मुलाखतीच्या माध्यमातून समाजासमोर सोलापूरकरांसमोर आपण मांडू। आपल्या गरीब ठिकाणी पूर्व भागातल्या त्या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे, बंडगरताईंनी गेल्या अल्पावधी काळामध्ये या भागातील आपल्या क्रीडा क्षेत्रात योगाच्या माध्यमातून विविध पदके संपादन केलेले आहेत। त्याच पद्धतीने सोलापूरच्या तेलुगुभाषिकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात खेळाडू निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे, योगामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे। त्या ठिकाणी त्यांना चैतन्य निर्माण व्हायला पाहिजे। आपल्या तेलुगू भाषिक मुलीमध्ये महिलांमध्ये त्यामध्ये स्वतःची मानसिकता काढून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी बंडगरताईंनी खूप प्रयत्न चालवलेले आहेत। आता या ठिकाणी अशोक बिटला साहेबांनी चांगला एक या माध्यमातून संवाद घडवला। आपल्या भागातील वंचित असलेल्या क्रीडा क्षेत्रामधील आणि योगा क्षेत्रामधील मुलींना त्यांनी जागृती निर्माण करून त्यांना पूर्णपणे क्रीडावंचित केलं पाहिजे आणि त्या छोट्या छोट्या स्पर्धाच्या माध्यमातून नाही ते आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिथं असतील त्या ऑलिम्पिक पर्यंत पोहोचण्यापर्यंत त्यांना सहकार्य करावं। मी समजते की एखादा यशस्वी शिखर गाठण्यासाठी त्या क्षेत्रामध्ये सातत्य, धैर्य आणि कॉन्फिडन्स हे असल्याशिवाय आपल्याला यश येत नाही।
आणि एका दिवसाचं किंवा एका महिन्याचं एका वर्षाचं जे फळ नसतंय त्याला सातत्य लागतं. वर्षानुवर्ष डिसिप्लिन लाईफ किंवा एखादा टार्गेट ठेवून आपण जर काय करायला पाहिजे असं ठरवून जर करायला गेलं तर आपल्याला निश्चित यश आपल्या हातात असते. आणि खेळात काय होतं, एक शिस्त लागते जीवनाला, शिस्त लागते, धैर्य म्हणजे काय, आणि बाहेर समाजामध्ये कॉन्फिडन्सनी मुलींनी कसं जावावं याच्याबद्दल एक कॉन्फिडन्स येतो मुलींमध्ये. आणि आजकालच्या ह्याच्या काळामध्ये मुलींना ह्याची खूपच आवश्यकता आहे. आजकाल जे बघतोय आपण सोशल मीडिया आहे बघतो, मुली एका ठराविक याच्यात मर्यादित राहून चालले. त्या मुलींना कसं आहे, आपल्याला बाहेर काढायचं आहे, ग्राउंड मध्ये आणायचं आहे, त्यांचे शारीरिक मानसिक हा जो सगळं क्षमता आहे ते वाढवायला पाहिजे. आता तुमच्या ज्येष्ठांचं सगळ्यांचं जे तळमळ बघितले की बाबा मुलींना आपल्या समाजातील मुलींसाठी काहीतरी करायला पाहिजे, असं जे तुमचे भावना मला खरंच म्हणजे प्रेरणादायी ठरले. आणि मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करते की जर समजा मुलींसाठी काही करायला मी तयार आहे, म्हणजे मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांना कॉन्फिडन्स कसं करिअर मध्ये काय करायला पाहिजे हे मार्ग मिळणे सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि कसं पुरुषांनी मुलींना सांगणं वेगळं, मुलींनी मुलींना सांगणं वेगळं, खूप फरक पडतो. पुरुषांनी सांगितलं म्हणजे पुरुष प्रधान समाज आहे असं म्हणजे काय असं वाईट वाटू नका तुम्ही, बरं म्हणजे मी सांगते असं मुलींना काय वाटतं की अरे ते ऑलरेडी ते ताकदवान आहेत, ते बोलतात त्याला काय. पण जेव्हा एक महिला सांगते तर त्यांना वाटतं बाप खरंच महिलांमध्ये एवढी ताकद आहे का, त्यांचे विचार करण्याची दृष्टी म्हणजे बदलतं मुलींमध्ये. त्यामुळे मला वाटतं की मुलींनी अवश्य खेळामध्ये यायलाच पाहिजे. आणि जसं मी घडली, मी लहान म्हणजे एकदम बेसिक पासूनच घडलेली, आम्हाला काय रेडीमेड काय भेटलेलं नाहीये. त्यामुळे मला वाटतं की जे मी जीवनातून शिकलेली आहे ते बऱ्याचशा मुलींपर्यंत पोहोचून त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी क्रांती घडावा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि मला इथं बोलून माझा सत्कार केल्याबद्दल सगळं मान्यवरांचे मनापासून आभार मानते. आणि पुढील अजून तुम्हाला मी आश्वासित करते याच्यापेक्षा जास्त चांगले मेडल्स घेऊन येईन मी, आपल्या देशासाठीच नाही, राष्ट्रासाठी नाही, तर आपल्या सोलापूरसाठी म्हणून एक चांगला मला एक बळ मिळाले तुमच्या सगळ्यांच्या सत्कारानं.